म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा, असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत प्रमाणपत्र आणून द्यायची. त्याच्यात नाही दिलं तर ओपनमध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला. बाकीच्याला एक न्याय. हां, बोगस पुस्तकं गोळा करते तर ते आहे असं जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमाना. वा रे सरकार. परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यच आहे. हे त्या 4ही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहेत. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटोळं व्हायला लागले. ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार. ती जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवला आहे. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडं. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतं आहे? मोफत शिक्षण दिलं, ते जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असतील. तो जीएचा राऊंड बंद केला आहे. आज त्याच्यात 20,000 पोरं आहेत. 1-2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये जाते. झालं त्याचं आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला. मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार कोण म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ. आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचं आहे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळं काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळं काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढाव, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगलेच. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडं गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळं तिथं झाली गर्दी. आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ॲडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आला आहे. हे लाडक्या मेहुणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेहुण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकला आहे. हे बघा, गोरगरीब जनता मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ती झाली गर्दी. त्या ॲडमिशनला झालं का ते लोडवर आली की साईट? लोडवर साईट आल्यामुळं काय म्हणायला लागलेत? साईटच बंद होती मग ॲडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना. अरे बाबा, आमची उदाहरण सांगतो. आमची इथं जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाली इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा, माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलं आहे ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत नादी लावून. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाचं विकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दाम, त्याने एकदा असंच केलं होतं. त्यांनी काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली. त्याच्या विरोधात सगळं जनमत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोकेबाज होती. आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी डोकेबाजच होता. त्याने बरोबर डोकं लावलं. पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करायला लागले. म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं
तिने त्यावेळेचं सांगतोय आणि हे खरं आहे, मी लोकसुद्धा उभा करेन जबाबदारी जर आलं तसं मला खरं खोटं करायची वेळ तर. तिने काय केली, एक साडी आणि मंगळसूत्रच वाटायला चालू केलं. घातल्या का महिला एकीकडं आणि माणसं इकडं लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे. तिने मला साडी दिली, आता तो एका साडीवर ना दिली कुटाकुटी आमच्या घरातच लावून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.